बघण्यात येतं की आपली कुलदेवता किंवा आपली कुलदेवी सोडून लोक दुसरंच एखाद्या शक्तिपीठावर, जसं बऱ्याचदा बघितलंय, कोणी लोक हल्ली कामाख्याला पळतात, कोण आणखीन बंगालला पळतात, असं वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत. बघा, कुलदेवी कधीच कुणाची ती देवी श्रेष्ठ आणि आपली कुलदेवी कमी श्रेष्ठ असं कधीच नसतं. प्रत्येक देवीमध्ये तेवढीच शक्ती आहे. तुम्ही भक्ती तिची कमी करताय म्हणून तुम्हाला त्याचा आशीर्वाद प्राप्त होत नाहीये. भक्ती तेवढी जोरदार करा. एक दिवस जा, रात्रभर तिच्यापाशी राहा, तिचं नैवेद्य पाणी करा. ते जे काही सवाष्ण, ब्राह्मण, कुळाचार तुमचा जो काही आहे तो करा. कुमारिका पूजन करा. तुमच्या देवीचं जर का जोगवा भरायचा असेल तर तो तुम्ही तिथे परडी भरा. दिव्यासाठी तेल अर्पण करा. तिचं साडी, चोळी, खणा नारळाने ओटी भरा. लोक दुसरंच एखाद्या शक्तिपीठावर, बघितलंय, कोणी लोक हल्ली कोण आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत. कुलदेवी कधीच कुणाची ती देवी श्रेष्ठ आणि आपली कुलदेवी कमी श्रेष्ठ कधीच नसते. एक देवीमध्ये तेवढीच शक्ती आहे. तुम्ही भक्ती तिची कमी करा. भक्ती तेवढी जोरदार. एक दिवस भर तिच्यापाशी तिचं नैवेद्य पाणी करा. ते जे काही सवाष्ण, जो काही आहे तो तुमच्या देवीचा जर का जोगवा भरायचा असेल तर तो तुम्ही तिथे परडी भरा. दिव्यासाठी तेल, साडी, चोळी, खणा नारळाने ओटी भरा.